नमस्कार दिव्यांग बांधवांनो. बऱ्याच दिव्यांग बांधवांना रेल्वेची पास कशी भरायची ते माहीत नाही. मी आज आपल्याला फॉर्म भरून दाखवत आहे. सर्वात अगोदर divyangregion.indianrail.gov.in या साईडवर जाऊन सर्वात अगोदर वरती आपले आधारनुसार आपल्याला नाव भरायचे आहे. पूर्ण नाव आधारनुसारच पूर्ण भरायचे आहे. त्याच्यानंतर आपला इथं खाली आधार नंबर टाकायचा आहे. आणि मित्रांनो, इथं गेट OTP केल्यावर जो आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवर एक OTP येतो. तो OTP आपण इथं व्हेरीफाय करावा लागतो. इथं OTP टाकायचा आहे. OTP यायला एखाद्या वेळेस टाईम पण लागू शकतो. आणि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण जो रेल्वेला मोबाईल नंबर लिंक करत आहे तो मोबाईल नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यावर गेट OTP करायचं. समोर एक OTP टाकायचा ऑप्शन येतो. इथं OTP टाकायचा आहे. एकदम सोपा फॉर्म आहे. बरेच जणांना हा फॉर्म भरता येत नाही. एकदम सोपा फॉर्म आहे. इथं मोबाईलवर आलेला OTP आपल्याला टाकायचा आहे. थोडा वेळ पण लागू शकतो. जुने जर मॅसेज मोबाईलमध्ये फुल झालेले असले ते मॅसेज डिलीट करायचे, म्हणजेच मॅसेज लवकर येतो. आता आपण OTP टाकलेला आहे. आता इथं आपल्याला मेल ID मागत आहे. आपण मेल IDच बऱ्याच जणांना आपला मेल ID माहीत नसतो. तर जवळपास सर्व जणांकडे अँड्रॉईड मोबाईल आहे. अँड्रॉईड मोबाईलमध्ये आपला मेल ID असतो. तो मोबाईलमधला मेल ID आपण इथं टाकायचा आहे. आता इथं डिसेबिलिटी टाईप आपल्या दिव्यांग दाखल्यावर आपण डिसेबिलिटी टाईप चेक करायचं. आपण नक्की कोणते अपंग आहे ते आपण डिसेबिलिटी टाईप इथं सिलेक्ट करायचं आहे. ही जर डिसेबिलिटी टाईप चुकलं तर आपलं रेल्वे पास बनत नाही. इथं कॅप्चर टाकायचं आहे आणि साइन इन करायचं आहे. आता हे काय म्हणतं, युअर रजिस्ट्रेशन कंप्लीट, म्हणजेच तुमचा लॉग इन ID पासवर्ड तयार झालेला आहे. आता लॉग इन ID आपला मोबाईल नंबर असतो. मोबाईल नंबर टाकून गेट OTPवर क्लिक करायचं. जो आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्या मोबाईलवर आपल्याला एक OTP येतो. तो OTP टाकायचा आहे. खाली एक कॅप्चर दिलेलं आहे. हे कॅप्चर समोर टाकायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे. हा झाला आपला आता रेल्वे पाससाठी आपण लॉग इन केलेलं आहे. आता कन्सेशन फॉर्म, जर एखाद्यावर कन्सेशन फॉर्म नसला तर इथून आपण डाउनलोड करू शकतो. आता हा मी कन्सेशन फॉर्म डाउनलोड केलेला आहे. आता हाच फॉर्म आपल्याला दवाखान्यात घेऊन भरून आणायचा आहे. हा फॉर्म जर नसला तर हा फॉर्म इथं आपण डाउनलोड करू शकतो. तर बरेच जण आपले दिव्यांग बांधव विचारतात कन्सेशन फॉर्म कुठे मिळेल. आपण स्वतःची आपण लॉग इन ID पासवर्ड तयार केल्यावर हा फॉर्म आपण ऑनलाईन डाउनलोड करू शकतो. आता 3 नंबरचा ऑप्शन आहे अप्लाय. इथं आपण अप्लाय करतो आहे. इथं आपल्या आधारनुसार जन्मतारीख आलेली आहे. चेक करून घ्यायची बरोबर आहे की नाही. आता नवीन ऑप्शन इथं चालू झालेलं आहे. इथं आपला UDID नंबर जो आपल्या UDID कार्डवर आहे 16 अंकी 17 अंकी जो नंबर आहे तो आपल्याला इथं टाकायचा आहे. हा आपण नंबर इथं टाकून घेतो. हा नंबर टाकल्यावर पुढचा ऑप्शन आहे इथं फादर नेम. आता फादर नेम चेक करून आपल्याला टाकायचं आहे. आपल्या वडिलांचं नाव आपल्याला इथं टाकायचं आहे. इथं आता फादर नेम आपण टाकलेलं आहे. ॲड्रेस आपण चेक करायचा. आधारनुसारच पूर्ण ॲड्रेस येतो. एखाद्या वेळेस इथं काही चुकलं असलं तर आपण सिटी इथं बदलवली, जिल्हा बुलढाणा, स्टेट महाराष्ट्र, इथं कोणाचं काही फॉर्ममध्ये काही अडचण असल्यास इथं हे बरोबर चेक करून फॉर्म भरायचा. आता याच्यानंतर आपल्याला इथं डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. इथं कन्सेशन फॉर्म अपलोड करायचा आहे. अगोदर मी आता डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवलेले आहेत. हा कन्सेशन फॉर्म जो आपण सरकारी दवाखान्यात भरून आणलेला आहे हा इथं पहिल्या ऑप्शनमध्ये अपलोड करायचा आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये आपल्याला फोटोग्राफ, एक साधा पासपोर्ट फोटो, अपंगाचा फोटो नाही करायचा, साधा पासपोर्ट फोटो अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर डिसेबिलिटी सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. आता याच्यामध्ये एवढे डॉक्युमेंट हे इथं ID प्रूफ मागते, फोटो ID प्रूफ. आता फोटो ID प्रूफ आपण कुठलाही जोडू शकतो. पॅन कार्ड असो. आता मी इथं पॅन कार्ड जोडत आहे. आता माझ्याजवळ पॅन कार्ड आहे तर मी इथं पॅन कार्ड अपलोड करत आहे. अगोदर स्कॅन करून ठेवलेले आहेत सर्व डॉक्युमेंट. आपण मोबाईलमध्ये फोटो काढूनसुद्धा अपलोड करू शकतो. आता दुसरं आपण वोटर कार्ड जोडलेलं आहे. आता इथं माझ्याजवळ मतदान कार्ड असल्यावर मी मतदान कार्ड जोडून दिलेलं आहे. तिसरं डॉक्युमेंट मी आता हे डॉक्युमेंटच्या यादीत एक डॉक्युमेंट आपण वाचून घेऊ शकतात. आपण इच्छातून कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करू शकतात. एक कुठलेही डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. आता मी माझ्याजवळ रेशन कार्ड आहे तर याच्यामध्ये मी रेशन कार्ड अपलोड करून देतो. हे रेशन कार्डची मी PDF बनवून ठेवलेली आहे. हे रेशन कार्ड मी अपलोड केलं. आता आपण हे कन्सेशन फॉर्म कधी भरून आणलेलं आहे. आपल्या कन्सेशन फॉर्मवर तारीख लिहिलेली असते. ही तारीख आपल्याला इथं टाकून द्यायची आहे. फक्त हा फॉर्म चुकला नाही पाहिजे. आपण कुठून भरलेला आहे, महाराष्ट्रातून आहे, आपला दवाखाना कुठला आहे, इथं आपल्याला दवाखाना सिलेक्ट करायचा आहे. खामगावच्या दवाखान्याने कन्सेशन सर्टिफिकेट दिलेलं आहे ते आपण टाकलेलं आहे. आता हॉस्पिटलचं नाव, आता बऱ्याच जिल्ह्यानुसार वेगवेगळे हॉस्पिटल असतात. तर हे जनरल हॉस्पिटल खामगाव किंवा सिव्हिल हॉस्पिटल असा पत्ता असतो. तो आपण दवाखान्याचं नाव बरोबर टाकायचं आहे.
आपला कन्सिडर फॉर्मवर चेक करून घ्यायचं आहे. याच्यानंतर आपल्याला इथं डॉक्टरचं नाव टाकायचं आहे. जे आपल्या कन्सिडर सर्टिफिकेटवर डॉक्टरचं नाव असते ते नाव बरोबर पाहून ते नाव टाकायचं आहे. इथं आपल्याला डॉक्टर सर्टिफिकेट नंबर मागतात. जिथं डॉक्टरांची साईन केलेली आहे त्याच्या खाली एक शिक्का मारलेला असतो. त्या शिक्क्यामध्ये हा नंबर लिहिलेला असतो. हा नंबर आपल्याला जसा तसा नंबर इथं टाकून द्यायचा आहे. आणि शेवटचे आपले UDID कार्डचे शेवटचे 9 अंक हे आपल्याला या फॉर्ममध्ये टाकायचे आहेत. हे शेवटचे 9 अंक आपण टाकून देत आहे. शेवटचे 9 अंक टाकल्यावर इथं आपण सहमत आहात याच्यावर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह सबमिट करायचं आहे. हा झाला आपला फॉर्म सबमिट. आता फॉर्म सबमिट झाला. इथं आपल्याला हे द्यायचं आहे कॅप्चर गुड साईड ओके चालली आपल्याला इथं गुड द्यायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. कोणाला काही प्रॉब्लेम असल्यावर मित्रांनो नक्की कमेंट करून विचारावा व आपला स्वतः फॉर्म स्वतः भरावा. धन्यवाद.